आज आपण करणार आहोत तुरीचे दाणे आणि हिरवे कांदे वापरून थंडीच्या दिवसात सावजी लोकांच्या घराघरात होणारी ही रेसिपी आहे। मस्त चमचमीत आणि झणझणीत। एकदा कराल तर वारंवार ही रेसिपी तुम्ही कराल। खूप छान आणि टेस्टी लागते। चला तर मग करूया। वाव, हाय, वेलकम टू माय चॅनल। तुरीचे दाणे घेतले, छान स्वच्छ धुवून घेतले। पातीचा कांदा, भरपूर पातीचा कांदा लागतो ह्या रेसिपीला। आता एका भांड्यात तेल घेतलं, भरपूर तेल लागतं। तेल घेतलं, तेल गरम झाल्यानंतर थोडी मोहरी आणि जिरं घातलं। आणि हिरवा कांदा घातला। लक्षात ठेवा, ही रेसिपी हिरव्या कांद्यातच छान लागते। छान परतून घ्यायचा आहे कांदा, हिरवा कांदा। दोन मिनिटं झाकून ठेवू। आता 2 मिनिटांनंतर 3-4 हिरवे मिरची घातले बारीक चिरून। अद्रक लसूण पेस्ट घातलं। हे पण छान कांद्यात फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। आता तुरीचे दाणे घातले त्यात आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुरीचे दाणे। आणि कांद्यामध्ये आणि तेलामध्ये मुरू द्यायचे आहे 5-7 मिनिटं छान। पाच 7 मिनिटांनंतर बघू आपण 5-7 मिनिटांनंतर। आता त्यात सुके मसाले घालायचे आहे। लाल तिखट बऱ्यापैकी लागतं। हळद घातली, धणे जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला, मीठ घातलं चवीपुरतं। आणि छान मिक्स करून घेतलं। हे बघा, आता तसंच झाकून 2 मिनिटं राहू देऊ। 2 मिनिटांनंतर टोमॅटो घातला बारीक चिरलेला। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। गोडा मसाला घातला, हे पण छान मिक्स करून घेतलं। आता थोडं पाणी घालायचं आहे। जास्त नाही पाणी घालायचं आहे, थोडंच घालायचं आहे शिजण्यापुरतं। आणि 5-7 मिनिटं झाकून शिजू दिलं। 5-7 मिनिटांनंतर बघूया शिजलं की काय। आपली भाजी शिजलेली आहे छान। वाव, मस्त चमचमीत भाजी दिसत आहे। छान तेलाचा तवंग आला आहे, मस्त कलर आला आहे भाजीला। वाव, बढिया। छान सावजी स्टाईल मध्ये तुरीच्या दाण्याची भाजी हिरव्या कांद्यात। आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर 2 मिनिटं झाकून ठेवायचं। 2 मिनिटांनंतर आपली भाजी तयार आहे खायला। वाव, रेडी टू सर्व। हे बघा किती छान झाली आहे आपली भाजी। मस्त तेलाचा तवंग आला आहे, छान चमचमीत आणि झणझणीत भाजी झालेली आहे। तुम्ही ही भाजी
कशाही बरोबर खाऊ शकता. वरण भाताबरोबर, पोळी बरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशाही बरोबर, पराठ्याबरोबर खूप छान लागते. वरण भातासोबत पण खूप छान लागते. आणि ही भाजी सावजी लोकांच्या घरोघरी घराघरात होते ही भाजी थंडीच्या दिवसात, आणि ते पण हिरव्या कांद्यात. खूप टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही पण करून बघा आणि एन्जॉय करा. बाय.